राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. पाहुयात 18 मार्च रोजी हवामान कसं आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम हे जे काही द्राक्ष बागाचे नुकसान होत आहे, की काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिल्यामुळे बाजारभाव पाडले जात आहेत व्यापाऱ्यांकडून. तर काही ठिकाणी चुकीचे मेसेज केल्याप्रकरणी काही भागात शेतकऱ्यांचं नुकसान होते. तर हवामान विभागापेक्षा आपण जे अंदाज दिले होते, कारण हवामान विभागाने मागच्या 2 दिवसापूर्वी राज्यात सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेडकडे पावसाचा अलर्ट दिला होता. पण त्यावेळेस आपण सांगितलं होतं, की लातूर, नांदेडच्या दक्षिण भागाच्या आसपास पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धाराशिव, लातूर, नांदेडच्या दक्षिण भागातच पावसाची शक्यता आहे. तर तशा प्रकारचा पाऊस झाला आणि आपला जो अंदाज होता तो एकदम अचूक होता. पण अचूक अंदाज देऊनही पाऊस झाल्यानंतर किंवा पावसाच्या बातम्या जेव्हा टीव्हीवरती येतात, तर तेव्हा द्राक्ष बागायतदारांचे जे काही द्राक्षाचा माल आहे, त्याचा भाव कमी केला जातोय. त्यामुळे आपण काही दिवस सांगली, सोलापूर, बेळगाव, अहिल्यानगर, नाशिक या द्राक्ष बागाचं जे काही ज्या ठिकाणी बागा आहेत, तर त्या जिल्ह्यांचे अंदाज बंद करत आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. कारण आपला हा चॅनल यासाठीच काढला होता, की पावसाचे अंदाज देऊन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान वाचावं. पण पावसाचा अंदाज देऊन जर काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, तर त्या ठिकाणचे अंदाज आपण बंद केलेले सध्या तरी ठीक. बाकी राज्यात इतर ठिकाणी जो काही पाऊस होतोय, कारण विदर्भ, मराठवाड्याच्या आसपासून कमी दाबाचा पट्टा गेलेला आहे. तो दक्षिण भारतापर्यंत सुद्धा विस्तारलेला आहे. एक पश्चिमी आवर्त आलाय. राजस्थानच्या आसपास चक्राकार वारे बनलेले आहेत आणि उत्तर भारताकडचा पाऊस त्यामुळे होणार आहे. तर पश्चिमी आवर्तामुळे ज्या ठिकाणी काही भागांमध्ये पावसाचे अलर्ट आहेत, तर त्या ठिकाणी गारपीट सुद्धा होते. कालही गारपीट झालेला आहे. अ, आणि आजही काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सर्वात प्रथम आज जर पाहिलं तर सकाळ-सकाळीच गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे. मेघगर्जनेचा पाऊस या ठिकाणी बरसतोय. तर विदर्भाच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मराठवाड्यात थोडंसं ढगाळ वातावरण आहे. पण इकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे बरेचसे पश्चिमेकडील भाग आहेत आणि इकडे कोकण विशेष सध्या तरी ढग दिसत नाहीत. आणि जर आपण आजचा अंदाज पाहिला, तर आज कोल्हापूर, सातारा, त्यानंतर बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी दुपारनंतर ते रात्री उशिरा पाहायला मिळू शकतात आणि एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुण्याचा एक दुसरा भाग, जालना, छत्रपती संभाजीनगरचे एक दुसरे भाग, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी, सार्वत्रिक नाही, एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही राहते. आणि याही ठिकाणी जर का वातावरण जास्तच अनुकूल बनलं, तर एखाद्या ठिकाणी गारपीट शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग, गोव्याकडे सुद्धा घाटाच्या आसपास थोडीशी शक्यता बनू शकते. रत्नागिरीचे सुद्धा सातारा, कोल्हापूरला लागून जे घाटाच्या आसपासचे भाग आहेत, त्या ठिकाणी थोडीशी शक्यता पावसाची बनू शकते. तर इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एका ठिकाणी थोडासा गडगडाट होईल. अन्यथा जास्त मोठ्या क्षेत्रावरती ही पावसाची शक्यता नसेल. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एक दुसऱ्या गावांकरता, एक दुसऱ्या तालुक्यांकरता या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल आणि जर ढगनिर्मिती झाली नाही तर पावसाची शक्यता सुद्धा खूप कमी आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग, तर या ठिकाणी काही विशेष पाऊस होईल असं सध्या तरी वाटत नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.